जय शिवराय मित्रांनो मोठ्या प्रदीर्घ अवकाशानंतर मान्सून पुन्हा एकदा महाराष्ट्रात परततोय। पुढील काही दिवसामध्ये चांगल्या पावसाच्या शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहेत। एकंदरीत यावर्षी मान्सून वीक राहण्याची शक्यता आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवरती आता शेतकऱ्यांना नवीन पीक कर्जाची उत्सुकता लागलेली आहे। नवीन पीक कर्जाचं वाटप कधी होणार आणि वाटप होत असताना या पीक कर्जाचं दर काय असणार, हेक्टरी किती पीक कर्ज मिळणार, हा देखील एक प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याच पीक कर्जाचं वाटप कधी होणार आणि वाटप झालं तर त्याचे दर काय असतील, पीक कर्ज कोणत्या पिकाला किती मिळणार, हे सविस्तरपणे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, एकंदरीत आपण पाहिलेले की राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली आहे। त्याच्या प्रक्रिया आता युद्ध स्तरावरती सुरू आहे। शेतकऱ्यांच्या याद्या तयार करणं, शेतकऱ्यांचा डाटा तयार करणं आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर 15 एप्रिल पासून शेतकऱ्यांच्या नवीन पीक कर्जाचं वाटप होणं अपेक्षित असतं। परंतु आता ही कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असल्यामुळे अद्याप याच्यामध्ये नवीन पीक कर्ज दिली जात नाहीत। शेतकऱ्यांना या पीक कर्जाची वाट पाहावी लागणार आहे, कारण आता कर्जमाफीच्या प्रक्रिया सुरू असल्यामुळे बँक नवीन पीक कर्जाला देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत आणि जोपर्यंत या कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होत नाही किंवा त्याच्या पहिल्या टप्प्याच्या याद्या लागणं, शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण करणं, या प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना नवीन कर्ज दिली जाणार नाहीत। अर्थार्थी 15 जुलैपर्यंत सुद्धा शेतकऱ्यांना नवीन पीक कर्जासाठी वाट पाहावी लागणार आहे, कारण या कर्जमाफीच्या प्रक्रियेच्या दरम्यान नवीन पीक कर्जाचे प्रस्ताव घेणं, त्यांना कर्ज देणं किंवा ज्यांचे कर्जदार शेतकरी त्यांना नवीन कर्ज हे करणं, या सगळ्या प्रक्रियेमध्ये बँका कुठेतरी लक्ष घालणार नाहीत आणि याच पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना 15 जुलै नंतर कर्ज मिळू शकतात। आता हे कर्ज मिळत असताना नेमकी कोणत्या पिकाला किती कर्ज मिळणार, याच्यासाठी जिल्हास्तरीय एक समिती गठीत करण्यात आलेली असते। त्या समितीच्या माध्यमातून प्रत्येक पिकांचा अभ्यास करून त्याच्यामध्ये किती वाढ करायचा याचा निर्णय घेतला जातो। वेगवेगळ्या जिल्ह्याचे वेगवेगळे दर निश्चित केले जातात। त्याच्यासाठी राज्यस्तरीय समिती SLBCच्या माध्यमातून एक निर्णय घेतला जातो आणि याच SLBCच्या माध्यमातून कोणत्या पिकाला किती कर्ज द्यायचं याचे दर निश्चित केले जातात, ज्याच्यामध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा 2 प्रकारामध्ये हे दर असतात। आणि मित्रांनो, याच दरानुसार या 2026 या आर्थिक वर्षामध्ये हे कर्ज वाटप केलं जाणार आहे। मित्रांनो, याच्यामधील सर्वात पहिलं पीक आहे सुधारित धान। याच्यासाठी कमीत कमी 68,000 ते जास्तीत जास्त 82,500 रुपये। याचप्रमाणे उन्हाळी बासमती राईस जे असेल याच्यासाठी 68,500 ते 82,500 रुपये एवढी मर्यादा असणार आहे। खरीपाचं धान 61,000 ते 81,250। खरीपाची ज्वारी, आता याच्यामध्ये जिरायत आणि बागायत असे 2 प्रकार आहेत। तर बागायतसाठी 36,000 ते 56,000 आणि जिरायतसाठी 33,000 ते 51,000 रुपये प्रति हेक्टर एवढा दर असणार आहे। बाजरा, जिरायत आणि बागायत, बाजरा बागायतसाठी 38,000 ते 54,000, बाजरा जिरायतसाठी 32,000 ते 49,000, उन्हाळी बाजऱ्यासाठी 28,000 ते 36,000 रुपये प्रति हेक्टर। याच्यानंतर रागी, वरी, राजगिरा हे जे काही मिलेट आहेत तृणधान्य, याच्यासाठी 40,000 ते 50,000 रुपये। याच्यानंतर मका बागायतसाठी 45,000 ते 65,000 रुपये प्रति हेक्टर, मका जिरायतसाठी 36,000 ते 48,000 रुपये प्रति हेक्टर, स्वीटकॉर्न मकासाठी 36,000 ते 48,000 रुपये प्रति हेक्टर। तुरीमध्ये बागायत तूर 52,000 ते 65,000 रुपये आणि जी काही जिरायत तूर असेल त्याला 47,000 ते 54,000 रुपये प्रति हेक्टर। याच्यानंतर जिरायत मुगासाठी 28,000 ते 32,000 रुपये प्रति हेक्टर, उन्हाळी मुगासाठी 28,000 ते 32,000 प्रति हेक्टर, उडदासाठी 25,000 ते 34,000 रुपये प्रति हेक्टर। याच्यानंतर भुईमुग आहे, भुईमुग बागायतीसाठी 50,000 ते 62,000 आणि भुईमुग जे जिरायत आहे ते 45,000 ते 60,000। सोयाबीनसाठी 58,000 ते 75,000 रुपये प्रति हेक्टर अशा प्रकारे दर असणार आहे। याच्यानंतर सूर्यफुलामध्ये जे सूर्यफूल सिंचित असेल, बागायती असेल, याला 30,000 ते 42,000, सूर्यफूल जिरायतसाठी 27,000 ते 40,000, सिसमसाठी असणार आहे 27,000 ते 36,000 रुपये। याच्यानंतर लाईन सीड 27,000 ते 36,000 कारळे। याच्यानंतर कापूस हे एक महत्वाचं पीक आहे। कापसासाठी बागायती कापूस 65,000 ते 85,000 रुपये प्रति हेक्टर आणि कापूस जे जिरायती असेल याला 60,000 ते 75,000 रुपये प्रति हेक्टर। याच्यानंतर जो काही घन लागवड केलेला कापूस असेल, हाय डेन्सिटी वाला, याला 92,000 ते 92,000 रुपये प्रति हेक्टर एवढा दर याच्यासाठी असणार आहे। याच्यानंतर ऊसामध्ये आडसाली 1,65,000 ते 1,80,000 रुपये। याच्यानंतर जे काही प्री सीझन असेल शुगर केन, याच्यासाठी 45,000 ते 1,70,000 रुपये, सुरू लागवडीसाठी 145 ते 170 आणि जे खोडवा असेल याच्यासाठी 1,25,000 ते 1,60,000 रुपये अशा प्रकारे ऊसासाठीचे हे दर असणार आहेत। याच्यानंतर रबीच्या पिकामध्ये रबीची ज्वारी जिरा बागायत 36,000 ते 54,000, जिरायतसाठी 36,000 ते 54,000,
त्याच्यानंतर गहू बागायती 45,000 ते 60,000, हरभरा 45,000 ते 60,000, हरभरा जिरायत 36,000 ते 46,000. याच्यानंतर सूर्यफूल 27,000 ते 43,000 रुपये. याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर जे काही व्हेजिटेबल क्रॉप असतील ज्याच्यामध्ये मिरची, टोमॅटो, याच्यासाठी मिरचीसाठी 85,000 ते 1,20,000 रुपये प्रति हेक्टर, टोमॅटो 96,000 ते 1,35,000 रुपये प्रति हेक्टर, खरीपाचा कांदा 68,000 ते 1,00,000 रुपये प्रति हेक्टर आणि रब्बीचा कांदा जो आहे हा 90,000 ते 1,20,000 रुपये प्रति हेक्टर. बटाट्यासाठी 85,000 ते 1,10,000 रुपये प्रति हेक्टर, हळदीसाठी 1,30,000 ते 1,70,000 रुपये प्रति हेक्टर. याच्यानंतर अद्रकसाठी 1,10,000 ते 1,60,000 रुपये प्रति हेक्टर, कोबी 45,000 ते 60,000 आणि लसूण 72,000 ते 80,000 रुपये प्रति हेक्टर. असे हे फळभाज्याचे या ठिकाणी दर असणार आहेत. फुलामध्ये अस्टर 50,000 ते 60,000, जवळजवळ सर्व जी फुलं आहेत ते 50,000 पासून 60, 65 ते 90,000 रुपयापर्यंत आहे. निशिगंधा 50,000 ते 90,000 असणार आहे. बाकी फुलांना 60 ते 65,000 रुपये प्रति हेक्टर एवढा दर दिला जातो. याच्यानंतर जे काही फळ आहेत या फळामध्ये द्राक्ष 3,75,000 ते 5,00,000 रुपये प्रति हेक्टर, काजू 1,65,000 ते 1,93,000 रुपये प्रति हेक्टर, डाळिंब 1,60,000 ते 2,30,000 रुपये. याच्यानंतर चिकू 1,00,000 ते 1,25,000 रुपये, पेरू 75,000 ते 1,00,000 रुपये, लिंबू 80,000 ते 1,10,000 रुपये, नारळ 1,20,000 ते 1,80,000 रुपये. याच्यानंतर सीताफळ 70,000 ते 1,00,000 रुपये, केळी 1,15,000 ते 1,60,000, केळी टिश्यू कल्चरमध्ये 1,50,000 ते 2,00,000 रुपये. याच्यानंतर सिट्रस जे ऑरेंज वगैरे आहेत संत्रे, मोसंबी याच्यासाठी 1,00,000 ते 1,50,000 रुपये, हापूस आंब्यासाठी 2,00,000 ते 2,50,000 रुपये, केशर आंब्यासाठी 1,80,000 ते 2,40,000 रुपये, बोरासाठी 45,000 ते 60,000, आवळा 45,000 ते 60,000. याचप्रमाणे फिग 90,000 ते 1,65,000, पपईसाठी 80,000 ते 1,00,000 रुपये, ड्रॅगन फ्रूट 1,00,000 ते 1,80,000 रुपये, स्ट्रॉबेरीसाठी 1,80,000 ते 4.5 रुपये. स्ट्रॉबेरीमध्ये व्हर्टिकल जे गार्डनिंग केलं जातं त्यात 2,60,000 ते 5,40,000 रुपयापर्यंत दिलं जातं. तर पाइनएपल अननसासाठी 75,000 ते 80,000 रुपये एवढं पीक कर्ज दिलं जातं. याच्यानंतर जे काही गवतं लावली जातात, घास लावला जातं जनावरांसाठी, याच्यामध्ये गजराज 40,000 ते 63,000 रुपये प्रति हेक्टर, गार्लिक घास 60,000 ते 85,000 रुपये. याच्यानंतर सहीमा घास 55,000 ते 75,000 रुपये, मका घास असेल तो 40,000 ते 50,000 रुपये, बाजऱ्याचा घास 20,000 ते 25,000 रुपये, ज्वार ग्रीन ग्रास हा 25,000 ते 40,000 आणि नेपियर गवत 42 ते 50,000 रुपये प्रति हेक्टर. याच्यानंतर जी इतर पिकं आहेत ज्याच्यामध्ये सिल्क रेशीम मलबेरीसाठी 1,40,000 ते 1,85,000 रुपये, सिल्क वॉर्मसाठी 1,40,000 ते 1,85,000 रुपये. याच्यानंतर लॅक फार्मिंगसाठी 85,000 ते 1,00,000 रुपये, मधासाठी 90,000 ते 1,00,000 रुपये 10 पेटीसाठी आणि पानमळ्यासाठी 75,000 ते 1,00,000 रुपये एवढा या ठिकाणी दर हा निश्चित करण्यात आलेला आहे. आता याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर जे काही मत्स्य उत्पादक शेतकरी असतील अशा मत्स्यपालनासाठी प्रति हेक्टर शेततळ सर्व मत्स्य जातीसाठी 3,00,000 ते 5,00,000 रुपये, नदी तलावामध्ये छोट्या नावाच्या सहाय्याने 50,000 ते 80,000 रुपये आणि याच्यानंतर जे काही निम्न खारे असेल त्याच्यामध्ये कोळंबी, ट्रॉलर मच्छीमार हे सगळे 3,00,000 ते 5,00,000 रुपयापर्यंत ते दिलं जातं. बिगर यांत्रिक मच्छीमार नौकासाठी 80,000 ते 90,000, यांत्रिक मच्छीमार नौका 1,50,000 ते 2,00,000 रुपये आणि याच्यानंतर शोभिवंत मत्स्यपालन किंवा जे काही गोड्या पाण्यातील मत्स्यपालन याच्यासाठी 1,50,000 पासून ते 2,00,000 रुपयापर्यंत. शोभिवंत मत्स्यपालनामध्ये 3.5 ते 5,00,000 रुपये, गोड्या पाण्यातील मत्स्यपालनासाठी 2,00,000 ते 3,00,000 आणि पिंजरा पद्धतीने जर कोणी करत असेल तर प्रति पिंजरा 50,000 ते 60,000 रुपयाचं कर्ज दिलं जातं. याच्यानंतर आता दुग्ध पालनामध्ये पशुसाठी एक गायची जी कर्ज देण्याची मर्यादा आहे ती 15,000 पासून 35,200, म्हशीसाठी सुद्धा 15,000 ते 41,800. याच्यानंतर 10 शेळी आणि 1 बोकडसाठी 14,000 ते 38,500 आणि कुक्कुटपालनासाठी 100 पक्षी बॉयलर, लेयर, गावठी याच्यासाठी 6,300 ते 35,200, लेयरसाठी 6,300 ते 51,700 आणि गावठीसाठी 7,400 ते 51,150 एवढं कर्ज दिलं जाणार आहे. तर हे कमीत कमी आणि जास्तीत जास्त असे 2 दर निश्चित केलेले असतात आणि या रकमाच्या मध्येच वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या दरानुसार पीक कर्ज दिली जातात. तर मित्रांनो याच दरानं पीक कर्जाचं वाटप होणार आहे आणि हे वाटप होत असताना कर्जमाफीच्या प्रक्रियेमुळे याच्यामध्ये थोडासा विलंब होऊ शकतो. आता याच्या वाटपाच्या प्रक्रिया सुरू झाल्यानंतर जे काही अपडेट येतील ते अपडेट सुद्धा आणि कर्जमाफीच्या संदर्भातील जे काही अपडेट येतील ते अपडेट सुद्धा आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.